102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू भगिनींनो कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. या कार्यक्रमाचा भाग पहिला. विषय आहे शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत दीपक कछवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, कोण बोलता आपण? मी छत्रपती रामटेके, राहणार शरद, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. अच्छा, राहणार शरद, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. प्रश्न काय आहे तुमचा मग आज? प्रश्नामध्ये भेंडीचं बा समोरचं संगोपन कसं काय करायचं बा? बरं, भेंडीचं पुढील संगोपन कसं करायचं या संदर्भात तुमचा प्रश्न आहे. तर आमचे तज्ज्ञ या तुमच्या प्रश्नांना उत्तर देतील, तर ऐका त्यांच्याकडून. तर आता त्या भेंडीला आपल्याला आणखीन जे काय रासायनिक खताचा डोस मात्रा आहे ती मात्रा आपल्याला देऊन आपण आणखीन त्या झाडापासून उत्पन्न घेऊ शकता. तर झाडाला तुम्ही आता साधारणतः तुमच्या जमिनीच्या प्रतीप्रमाणे एक 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यायला पाहिजे. आणि त्या झाडाला आपण त्या भेंडीच्या झाडाला साधारणतः 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालास हे आपण साधारणतः एका हेक्टरला, म्हणजेच एकरी समजा आपल्याला 40 किलो 20 किलो 20 किलो 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 20 किलो पालास हा डोस आपल्याला पूर्ण भेंडीच्या कालावधीमध्ये द्यायचा असते. तर या डोसचा आपण काही भाग सुरुवातीच्या अवस्थेत दिलेला असेल तर उर्वरित जे काय आपला नत्र आहे, रासायनिक खताची मात्रा आहे ती मात्रा द्यावी आणि पाणी द्यायचं. आणि पाणी दिल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी भेंडीला परत नव्याने भेंडी लावून आपल्याला दुसरं हे घेता येईल. आणि त्यानंतर आपला दुसरा एक प्रश्न असा होता की गव्हाची आता काढणी होणार आहे आणि त्या शेतामध्ये आपल्याला काय घ्यायचं. तर साधारणतः काका आता आपल्याला आज 15 मार्च झालेला आहे. आपल्याला आणखीन 2-2.5 महिन्याचा कालावधी आहे. जर तुमच्याकडं पाण्याची सोय असेल तर तुम्ही उन्हाळी भाजीपाला घेऊ शकता. तर उन्हाळी भाजीपाल्यामध्ये तुम्ही कोथिंबीर किंवा ज्याला आपण सांबर म्हणून ओळखतो ते पीक साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला उत्पन्न देते. त्याची लागवड करू शकता. किंवा तुम्ही मेथी आहे, मेथीची लागवड करू शकता. म्हणजे या 2 महिन्यामध्ये तुम्ही या भाजीपाला पिकांची लागवड करून 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही, आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पाण्याची कमतरता असल्यामुळं भाजीपाल्याची तेवढी लागवड नसते आहे आणि आपल्याला भाजीपाल्याला या
कालावधीमध्ये एक चांगला भाव मिळू शकतो आणि कमी कालावधीसाठी हे 2 भाजी म्हणजे जे काय भाज्या आहेत सांबर आणि मेथी आपण लागवड करू शकता आणि पुन्हा आपली जमीन पुन्हा येणाऱ्या खरीपच्या जूनमध्ये आपण पेरणीसाठी तयार करू शकता. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, कोण बोलता आपण? विलास चौधरी वरजडी. अच्छा, विलास चौधरीची वरझडीहून बोलताय. काय प्रश्न आहे आज आपला? तर आपण चवळी टाकली आता सध्या जानेवारी मध्ये पहिल्या आठवड्यात. बरोबर. आणि शेपू मायव आणि चवळाई टाकली आहे. भेंडी टाकली ती आहे. त्याच्यावर नाही का थोडा तुडतुडा आहे, कडकपणा आहे. त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे. आता ते उन्हीनं थोडी चिबल्या जाते, संध्याकाळी असं रोगीट दिसते काळपट रंगाचं. त्याच्यावर मी त्याला ते मॅग्नेजिक्स म्हणून पुढा एक औषधीचा ते मारलं होतं, तर त्यांनी शेंडे काढले आणि पुन्हा आजार पडलं. हो, तर अशी माहिती पाहिजे होती. नमस्कार काका, आपलं जे काय उन्हाळी भाजीपाला आहे या भाजीपाल्यावर आपल्याला जे काय किडींची समस्या असती, तर यावेळी मी असं आपल्याला विनंती करील की आपलं भाजीपाला हा आपण डायरेक्ट म्हणजे अन्नामध्ये भाजी म्हणून खात असतो. जसं आपण चवळीत शेंगा तोडतो आणि आपली त्याची भाजी करतो आणि आपण त्यावर जर वारंवार रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या तर तिचे अंश आपल्या अन्नामध्ये जाऊन आपल्याला म्हणजे जे काय त्याचे दुष्परिणाम होत असतात. त्यामुळं मी आपल्या सर्वांना अशी विनंती करेल की कुठल्याही भाजीपाल्याची आपल्याला जर समजा फवारणी करायची असेल तर आपण ती डायरेक्ट रासायनिक कीटकनाशकाची फवारणी न करता आपण एकात्मिक पद्धतीनं त्या भाजीपाल्यावरच्या किडीचं नियंत्रण करावं. त्याच्यामध्ये आपण एकात्मिक पद्धत म्हणजे काय आहे की त्या भाजीपाल्यामध्ये आपण मशागतीय पद्धतीचा अवलंब करणे, म्हणजेच खोल नांगरणी करणे, कोळपणी करणे, काडी कचरा वेचून हे करणे, बियाणं निरोगी वापरणे, तणाचा बंदोबस्त करणे, योग्य वेळी पेरणी करणे, पिकाची फेरपालट करणे, सापळा पिके लावणे असं. तसेच काही यांत्रिकी पद्धती असतात कीटकांच्या नियंत्रणाच्या. त्याच्यामध्ये विविध उपकरणांचा वापर, हाताने किडी जमा करून मारणे, जाळीने किडी पकडणे, प्रकाश सापळा, कामगन सापळा इत्यादी. तसेच काही भौतिक पद्धती देखील असतात. त्यामध्ये धान्य वाळवणे, उष्ण पाण्याची प्रक्रिया देणे, त्याच्यानंतर आवाजाचा वापर करणे वगैरे असं. आणि शेवटी आपण जैविक पद्धतीकडे जातो. त्यामध्ये जे काही परभक्षी कीटक असतात किंवा मित्र कीटक असतात किंवा जे काही निंबोळी अर्कासारखे जैविक कीटकनाशक आहेत त्याचा वापर. आणि शेवटी आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर करून त्या कुठल्याही किडीचं नियंत्रण करतो. जर आपल्याकडं रस शोषण करणाऱ्या काही किडी आपल्या पिकावर येत असतील तर त्यासाठी आपण एखादं कुठलंही इमेमेक्टिन बेन्झोएटसारखं किंवा जे इतर कीटकनाशक आहेत थायोमिथॉक्झामसारखं या कीटकनाशकाची आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो किंवा डायमिथेट सगळ्यात म्हणजे स्वस्त. पण त्या अगोदर मी आपल्याला असं सांगेल की हे भाजीपाला आपल्याला डायरेक्ट अन्नात खायचा असतो. त्यामुळे आपण त्यावर पहिली फवारणी ही 5% निंबोळी अर्काची घ्यावी, ज्यापासून आपल्याला काही फारसा त्रास होत नाही. आणि त्यानंतर जर कीटकनाशकाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असलाच तर मग आपण त्यावेळेला त्या ठिकाणी जे काय साधे कीटकनाशक आहेत त्या साध्या कीटकनाशकाचा आपण वापर करावा. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो. हा सर, नमस्कार. हॅलो कास्तकार. हा नमस्कार, हॅलो कास्तकार. कोण बोलता आपण? आम्ही सर राहुल माणिक रासूल जळकापटाचे म्हटलं मॅडम सर. अच्छा, जळकापटाशीवरून कोण म्हटलं? राहुल माणिक रासूल. अच्छा, थुलजी काय आजचा प्रश्न आहे? शेती हा विषय आहे आजचा आणि आपला काय प्रश्न आहे? माझा सर प्रश्न असा होता, शेतीविषयी प्रश्न. बरं बरं. माझा तीळ आता समजा महिना झाला सर आता. बरं. तर आता त्याचं आता थोडा पिवळसर पडल्यासारखं वाटलं. बरं बरं. तीळ पिवळसर पडल्यासारखं आहे. हो. बरं. आणि किती महिना झाला काका? हॅलो. झाला सर 1 महिना झाला सर. बर बर बर. कोणची जात आहे वगैरे काही सांगता येते का? हो सर, सांगतो ना. जात इंडो 21 आहे. बर बर बर. आणि लागवड किती तारखेला केली आपण त्याची? आता मागच्या महिन्यात केली सर मी. 10 तारखेला केली. 10 फेब्रुवारीला. हो. बर बर बर. तर त्याला काही खतं वगैरे आपण टाकले होते का सुरुवातीला? कारण नत्राची कमतरता झाल्यावर ते तिळाचं पीक हे पिवळं पडतंय.
नाही सर त्याच्यात तर खत तर कोणतंच नाही टाकलं सर. नाही का? मग काय झालं असेल, तुमच्या झाडाला नत्राची कमतरता झाली असेल, तर आपण काय करतो की 12.5 किलो म्हणजेच आपण एक साधारणतः 5 किलो एका एकरला नत्र पेरणीच्या वेळेस टाकतो आणि 1 महिन्यानी पुन्हा 5 किलो नत्र टाकतो. म्हणजे 5 किलो नत्र म्हणजे 10 किलो युरिया. तर 10 किलो युरिया पेरणीच्या वेळेस आपण एका एकरला टाकायला पाहिजे पेरणीच्या वेळेला, आणि 1 महिन्यानी पुन्हा 10 किलो टाकायला पाहिजे. तर ते तुम्ही टाकलं नाही म्हणून त्या झाडाला नत्राची कमतरता झाल्यामुळे झाड तुमचं पिवळं पडलंय. तर आता 1 महिना झालेला आहे तुमच्या झाडाला, तर आता तुम्ही सुरुवातीला दिलेलं नाही म्हणून आता तुम्ही एकूण आता एक 10 किलो टाका आणि आणखी एक 15 दिवसांनी 5 किलो टाका. युरिया टाकाल का सर? हा युरिया टाका. आणि जर तुम्ही हे पण टाकलं नाही ना, स्फुरत पण टाकलं नाही ना, नाही सर खत कोणतं. मग एक काम करा ना, एक तर युरिया आणि तुम्हाला दोन्ही टाकण्यासाठी DAP टाका. आता तुम्ही DAP एक 10 किलो टाका एकरला, आणि पुन्हा एक 10-12 दिवसांनी पुन्हा 10 किलो टाका. DAP टाकू का? हा, म्हणजे त्याच्यात आपल्याला नत्र पण येते 18% आणि 46% स्फुरत पण येते. अच्छा. हो, म्हणजे एकरी किती टाका लागतं सर ते? हे बघा, आपल्याला नत्र द्यायचंय एकरी 25 किलो ना, म्हणजे 50 किलो युरिया द्यायचंय. आणि स्फुरत द्यायचं आपल्याला एकूण ह्याला 10 किलो, म्हणजे 10 किलो द्यायचे तर आपल्याला 46% असल्यामुळे ते 20 किलो द्यावं लागेल. DAP 20 किलो दिलं ना की आपल्याला साधारणतः ते 20 किलोमध्ये आपल्याला हे होऊन जाते, 25 किलो येऊन जाते. अच्छा अच्छा. फवारणीचा काही फवारणी वगैरे नाही काय आहे काय समोर याच्यावर? म्हणजे कीटकनाशकांसाठी फवारणी म्हणता का खताची फवारणी? नाही, अशी कीटकनाशकच नाही सर. काय झाड वाढासाठी काही बोंड्याचं झाड ग्रोथ करायसाठी अशी फवारणी आहे का काही? नाही, मग खत तुम्ही एक काम करू शकता. हे जे आता DAP आहे किंवा 19-19-19 खत आहे ते तुम्ही फवारणीमधून झाडाला देऊ शकता. आणि फवारणीमधून झाडाला 19-19-19 खत तुम्ही 10 लिटरला 100 ग्राम जर फवारणी केलं तर झाडाला ते डायरेक्ट लवकरात लवकर उपलब्ध होतंय आणि तुमचे झाड पिवळे पडलेले ते पिवळे पडायचं थांबतंय. मग सर युरिया देऊ का सर? आता 19-19 देऊ, आता 2 पत्ती कोणतं? हे बघा, 19-19-19 मध्ये पण नत्र असतंय, स्फुरत असते, पालाश असते, आणि DAP मध्ये पण नत्र आणि स्फुरत असते. तुम्हाला जमिनीतून द्यायचं असेल तर तुम्ही DAP द्या, आणि तुम्हाला फवारणीमधून द्यायचं असेल तर 19-19-19 द्या. मग जमिनीचं मालपत्र द्यायला सर. मग आता नॅनो युरिया मारू का बॅगच्या मारू सर त्याला? कोणचाही चालतंय. नॅनो पण असेल तुमच्याकडे तर नॅनो मारा, दोन्ही एकच असतंय. तर तुमच्याकडे जर उपलब्ध असेल नॅनो तर नॅनो मारू शकता, आणि नॅनो नसेल तर आपल्या जे बॅगचा युरिया आहे ते द्या. तुम्ही फवारणीतून देत असताल तर 10 लिटर पाण्याला 100 ग्राम युरिया घ्या. अच्छा अच्छा. नॅनोच आहे सर माझ्याकडे उपलब्ध आहे नॅनो आता. मग ते नॅनो तुम्हाला 10 लिटरला 4 ml घ्यावं लागेल. हो, नॅनो युरियाचा डोस तुम्हाला थोडासा बघून घ्यावा लागेल. हो, कारण कसं ते झालं तर लिक्विड झालं ना, हे झालं तर समजा बॅगचं काम झालं ना. बरोबर आहे. नाही, आपला जे पारंपरिक जे डोस आहे ते तुम्ही देऊ शकता 100 ग्राम 10 लिटरला. ठीक आहे, मग मारतो ना सर. मग आता उद्याच्या तारखेत मारू, शिफ्ट लावून देतो, पाणी चालू करतो मग. हो, म्हणजे काय करा, तुम्हाला जे शक्य होईल ते हे करून टाका, डोस द्या. बरं, ठीक आहे सर. आता मी उद्या मारतो सर युरिया. हो, कारण ते युरियाची कमतरता झाल्यामुळे तुमचे झाडाची पानं पिवळे पडले, तर तुम्ही त्या तिळाला खत दिलेलं नाहीये. नाही, आणि पाणी वगैरे व्यवस्थित द्यायलेत ना? पाणी सर चांगलं भरपूर, पाणी भरपूर चालू आहे. पाणी भरपूर आहे ना? बरं, चालते. पाणी व्यवस्थित द्या, आणि झाडाला नत्र आणि स्फुरत जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपल्याला 25 किलो एका हेक्टरला, म्हणजे 10 किलो एका एकरला नत्र द्यायचंय, आणि स्फुरत आपल्याला सुद्धा 10 किलो द्यायचं एका एकरला. म्हणजे 10 किलो नत्र 10 किलो स्फुरत द्यायचं आपल्याला. मग तुम्ही युरियामधून द्या किंवा DAPतून द्या. बरं, ठीक आहे सर. युरियामधून देतो. द्या. आणि युरियातून दिल्यावर फक्त नत्र द्यायला तुम्ही, मग स्फुरतसाठी तुम्हाला पुन्हा पोटॅश टाकावं लागेल. हो सर. हो, डबल खर्च होईल ना सर. मग DAPच वापरावं सर. मग DAP वापरलं तुमचं दोन्ही एकत्रच होऊन जाईल. हो, डबल खर्च नाही. हो, मग DAP वापरा तुम्ही. साधारणतः DAP समजा तुम्ही 20 किलो टाकलं 2 टप्प्यामध्ये, तर दोन्ही येऊन त्याच्यामध्ये नत्र पण 18% येते आणि 46% स्फुरत पण येते. तर मग 4 एकर तेवढ्या माझ्यावर 4 एकरामध्ये किती बॅग लागेल सर आता? मग त्याला त्या प्रमाणामध्ये वाढवा ना. म्हणजे तुमचं एका एकरसाठी आपण जे सांगितलं 10 किलो नत्र 10 किलो स्फुरत टाकायचं आपल्याला, त्या प्रमाणामध्ये वाढवा पुढं. बरं, तसं करतो सर मग. हो. तुलजी झालं समाधान?
हो सर, झालं समाधान. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. हा. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकारचा भाग पहिला ऐकलात. विषय होता शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ होते दीपक कचवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य लाभलं होतं सुमेध मुंगले यांचं. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. मंडळी, उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या याप्रमाणे: जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसापासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या काळात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर सुरुवातीला ऐकूयात काय करावे. मंडळी, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी तीव्र उन्हात, विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शक्यतो हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. तसेच बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. मद्य, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हात काम करताना चेहरा आणि डोके ओल्या कपड्याने झाकावे. शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत उष्ण वातावरणात कष्टाची कामे करू नयेत. चक्कर येणे किंवा आजारी वाटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ORS, लस्सी, ताक, लिंबू पाणी यासारख्या घरगुती शीतपेयांचे सेवन करावे. तसेच पशुधनाला सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे. मंडळी, हे झाले काय करावे याबद्दल. आता ऐकूयात काय करू नये याविषयी. याचबरोबर प्रशासनाने काही गोष्टी टाळण्याचेही आवाहन केले आहे. त्यानुसार दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालू नयेत. बाहेर तापमान जास्त असल्यास जास्त शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे. उष्माघात झालेल्या व्यक्तीची काळजी घेताना त्यांना त्वरित थंड जागी हलवावे आणि शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. ओल्या कपड्याने अंग पुसून थंड करावे. तसेच ORS, लस्सी, ताक किंवा लिंबू पाणी द्यावे. बाधित व्यक्तीला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आत्ताच आपण उष्माघातापासून बचावासाठीच्या मार्गदर्शक सूचना याविषयीची माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकूयात ट्रॅक्टर चलित लेसर मार्गदर्शित जमीन सपाटीकरणाचे फायदे याविषयी माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, जमीन सपाटीकरणासाठी लागणारा वेळ कमी होतो. सिंचनासाठी लागणारा वेळ आणि पाण्याची जवळजवळ 30% बचत होते. संपूर्ण शेतजमिनीवर सारख्याच प्रमाणात पाण्याचे वाटप होते.
यामुळे पाणी वापर कार्यक्षमतेत 50% वाढ होते. जमिनीच्या एकसमानतेमुळे मातीचा ओलसरपणा टिकून राहतो. एकसमान खतमात्रेमुळे पीक उत्पन्नात 10 ते 15% वाढ होते. पिकांचे एकसमान अंकुरण आणि वाढ सर्वत्र सारख्या प्रमाणात होते. तणांचा त्रास कमी होतो. पिकांच्या परिपक्वतेत एकसारखेपणाने पिकांची उत्पादकता आणि दर्जा सुधारतो. जमीन सपाटीकरणामुळे पीक व्यवस्थापनाचे काम कमी होते. अशा रीतीने माती आणि पाणी यासारख्या नैसर्गिक साधनांचा योग्य रीतीने उपयोग होतो. हे यंत्र संपूर्णपणे स्वयंचलित असल्यानं ऑपरेटरवर कमी भार येतो. ट्रॅक्टर चलित लेसर मार्गदर्शित यंत्रातील कार्यरत घटक याप्रमाणे आहेत. लेसर नियंत्रण व्यवस्थेसाठी एक लेसर ट्रान्समीटर, प्रेषक यंत्र किंवा प्रकाश किरण उत्सर्जन, एक लेसर रिसीव्हर, प्रकाश किरण प्राप्तकर्ता, विद्युत नियंत्रण पॅनल आणि एका दुहेरी लेसर नियंत्रण व्हॉल्व, हायड्रोलिक सिलेंडर, लेव्हलर, फळी, बकेट आणि ग्राउंड व्हीलची आवश्यकता असते. या तंत्रज्ञानामध्ये प्रकाश किरण उत्सर्जित करण्यासाठी लेसर ट्रान्समीटरमधून फिरणारा लेसर झोत हा त्या शेतात 600 ते 1200 मीटर व्यासापर्यंत वर्तुळाकार पाठविला जातो. लेसर ट्रान्समीटर हे वेगवेगळ्या क्षमतेचे असतात. हे उत्सर्जित किरण लेव्हलिंग फरंडोवर बसविलेल्या लेसर रिसीव्हरद्वारे प्राप्त केले जातात. प्राप्त झालेले सिग्नल हे ट्रॅक्टरवर बसविलेल्या नियंत्रण पॅनल रिसीव्हरकडे पाठविण्यात येते व तेथे या सिग्नलचा अर्थ लावला जातो आणि त्यानुसार हायड्रोलिक कंट्रोल व्हॉल्व उघडतो किंवा बंद होतो, ज्यामुळे लेव्हलर, फळी म्हणजेच बकेट उचलली जाते किंवा खाली केली जाते. या पद्धतीने जादा माती समपातळीत पसरवली जाते. लेव्हलरमधील हे कार्य स्वयंचलित पद्धतीने हायड्रोलिक नियंत्रण व्हॉल्वद्वारे केली जाते. अशा प्रकारे लेसर लेव्हलिंगने माती समपातळीत आणली जाते. लेसर लेव्हलिंग करण्याआधी शेताची मशागत करून फळी मारली जाते, जेणेकरून यंत्राने माती काढणे सोपे होईल. शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे ट्रॅक्टर चलित लेसर मार्गदर्शित जमीन सपाटीकरणाचे फायदे आहेत. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.